आणि माझा गेल्या महिन्याचा पे आउट, या महिन्याचा पे आउट किती आहे? 1,92,000. हा टार्गेट मी घेतला होता कधी? 6 वर्षापूर्वी घेतला होता. पण मी मागे वळून बघितलं ना की बाबा तो होताच कितीचा माहितीये? माहितीये? मी जिथे जॉब करायचो तिथे माझा पेमेंट किती? 2,500. त्यावेळेला मी टार्गेट घेतलेला की मला किती कमवायचे आहे? 1,00,000. मग असं कुणाचं ठरवलंय का तुम्ही? आकडे सहित सांगा. कारण बघा, ज्या वेळेला स्पष्ट म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो, तुमचा ज्या वेळेला चष्मा जर तुम्ही घाणेकर सर घातलात आणि त्याच्यामध्ये जर वाचायला सुरुवात केली आणि जर तो धुंदला धुंदला असेल म्हणजे तो नंबर क्लिअर नसेल तर तो अक्षर दिसेल का? मग ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला जावं लागेल चष्मावाल्याकडे, परत एकदा नंबर चेक करायला लागेल आणि मग तो पुन्हा काच बदलून तो क्लिअर करून देईल. तुम्ही काय कराल घाणेकर सर, तो चष्माचा नंबर काच बरोबर आहे पण तुमच्या नंबरला मॅच नाहीये, त्यामुळे तुम्ही कितीही चांगला ड्रॉप द्या त्या काचेवर टाका, चोळा, पुसा, धुवा, वॉशिंग पावडर मधून काढा, काय फरक पडणार आहे का? नाही. एक्झॅक्टली काय आहे तर तुमचा जो नंबर आहे त्या काचेला मॅच नाहीये. बरं तुम्ही लांबून बघितलं ना तर तो एकदम चष्मा क्लिअर दिसेल, त्याच्यावरती डाग दिसणार तुम्हाला नाही. मुद्दा समजतो मी काय बोलतोय ते? इथे पण तुम्हाला क्लिअर व्हावं लागेल, तुम्हाला फोकस व्हावं लागेल की एक्झॅक्टली वाय मला का करायचं आहे बिझनेस. काढलेत का कुणी? मॅडम तुम्ही काढतात का? तुम्ही राहायला कुठे असता? विरारला. सरांची मुलगी तुमची का? अच्छा, 1 नंबर 2 नंबर. तुम्ही कुठे असता? दोघी पण विरार. विरारला कुठे? मनवेल पाडा. तुम्ही कितीच? मनवेल पाडा. तिचा आत्ताच आयडी झालाय 2 दिवसापूर्वी आणि ते 5 महिने झाले आयडी काढले. ओके, मनवेल पाडा एक आता पाठोपाठ आयडी काढली. ती किती नंबर? नाही ती आमच्या यांच्या गावातली. बरं बरं बरं. ओके, मनवेल पाड्यात दुकान आहे ना आरसीएमचं? नारायण इथे आहे ना डीमार्टच्या समोर. मनवेल पाडा आपला तो तलावाच्या जवळ. तो तुम्हाला नाही माहिती का? आहे तिथे. आहे तिथे डीमार्ट माहिती आहे ना? डीमार्टच्या बरोबर समोर मी पाठवेन तुम्हाला ऍड्रेस पाठवेन. त्यासाठी काय ना घाणेकर सर, आपल्याला क्लिअर व्हायचं की मला करायचं काय, कमवायचं काय, काय एक्झॅक्टली. मी या टार्गेटला किंवा या टार्गेटला कधीही आहे ना सतीच्या मॅडम हलवलं नाही. 50 आली तरी तुला मला चालतील. अरे बाबा तू कमवतेस 2,500, 50 आले ना तर चालतील. हे आयुष्यात कधीही गेल्या 6 वर्षात मी बोललेलो नाही. शिक्षण कमी आहे पण तरी देखील माझा टार्गेट काय होता, एनी हाव एनी कंडिशन, परिस्थिती कशीही येऊ दे, लोक मदत करो अथवा नको, घरवाले मदत करो अथवा नको, लोक तुला वेड्यात काढू चालेल, पण माझा टार्गेट एकच होता. काय होता? क्लिअर. 1,00,000 काच पण स्पष्ट होती आणि नजर पण स्पष्ट होती. फोकस माझा क्लिअर होता की मला एवढं पाहिजे. हा पहिलं तुम्हाला मॅडम मानसिकता बनवावी लागेल की खरंच एवढं मी कमवेन का. कारण मॅडम तुमचं आता वय किती आहे? 30. खरं ना? सॉरी. 25 वर्षाची मुलगी आरसीएम मध्ये, गेल्या महिन्याचं स्टेटमेंट काय माहिती नाही मयूर सर, अजून आला नाही, पण पर मंथचं इन्कम 1.5 लाख रुपये. 25 वर्षाची, अजून लग्न देखील झालेलं नाहीये. युट्यूबला तुम्ही नाव टाकतात ना मधुसुदीन, अजूनही कॉलेज करते. पर मंथचं इन्कम किती आहे? 1.5 लाख. त्यामुळे तुम्हाला मॅच करावं लागेल की मला जमेल की नाही एवढं कमवून. आरसीएम काम जमेल की नाही हे नका विचारू, माझ्या सॉफ्टवेअरला हे टच होतोय की नाही हे विचारा. मी किती पटीने मोठं टार्गेट घेतलेला आणि टार्गेट घेतला सध्याच्या मॅडम म्हणून कामं सगळी झाली. जी कामं आहेत ती मी आज तुम्हाला सांगणार नाहीये, ते तुम्हाला मयूर सर वारंवार सांगतायत काय कामं आहेत ती. बिझनेस खरेदी करण्याने वाढतो, विक्री करण्याने वाढतो आणि जॉईनिंग करण्याने वाढतो. खरेदीना बेचणं आणि जोडणं, या 3 कामाने बिझनेस वाढतो हे तुम्हाला माहिती आहे. पण होतं काय मॅडम, ते सॉफ्टवेअर मध्ये बसत नाहीये की मला
हे येतील की नाही, माझ्याने एवढे जमेल की नाही जमेल, मिस्टर काय बोलतील, लोक काय बोलतील, प्रोडक्ट विकायला मला जमेल की नाही, मी विकू शकेन की नाही, गाववाले मला काय बोलतील, माझ्या मैत्रिणी मला काय बोलतील, प्रोडक्ट विकतेस. म्हणून पहिला आहे ना सॉफ्टवेअर मॅच करा. नाहीतर ह्याच्यामध्ये असेल 10,000 रुपये आले तर चालतील, तर कधीही आयुष्यात 1,00,000 रुपये मिळणार नाही. माइंडसेटचा गेम आहे हा फक्त. तुमच्या माइंड मध्ये जर तुम्ही माझ्यापेक्षा अधिक 1 झिरो लावलात तर गॅरंटेड कोणीही थांबवू शकणार नाही. महिना 10 लाख रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे. कारण आता जशी माझी स्टेटमेंट ही आली ना, तशी मी माझ्या सिनियरला विचारली, सर तुमची स्टेटमेंट किती आली. तुम्ही सिनियरला विचारू नका, कारण माझा त्याच्याकडे जमतो म्हणून त्याला विचारली. हा सदीच्या मॅडम त्यांनी मला सांगितलं, सुनील माझी स्टेटमेंट आली आगळे सर किती 3,25,000. 10वी किती वेळा फेल आहे, 3 वेळा. 3 वेळा फेल आहे. ज्यांचं नाव आहे राहुल कांबळे, वणी जर भेटले त्यांना, मुंबईमध्ये राहतात. 3.25 लाखाची स्टेटमेंट, 1 CR घरामध्ये कामोठीला राहतात. वरळीला 10 बाय 10ची रूम होती, त्या रूम मधून शिफ्ट होऊन 1 करोडचं घर मेंटेन करतायत. 10-12 लाखाची गाडी कार मेंटेन करतायत. आणि पर मंथचं इन्कम. शिक्षण किती, 10वी. फक्त वणी सर काय माहिती आहे, राणेकर सर सॉफ्टवेअर मॅच केलं त्यांनी, की मला पाहिजे बाबा काही करायचंय, मेहनत काय करायची ते सांगा, मी करायला तयार आहे. त्याच्यामुळे तुम्हा सगळ्या लोकांना पण आहे ना आज सॉफ्टवेअर बनवावं लागेल. कसलं, वाय का करायचं RCM हे मूळ समोर येणं गरजेचं आहे. म्हणे सर का करायचंय RCM, ज्याच्यामध्ये मी राहतोय त्याच्यामध्ये खुश आहे, हे ज्यावेळी तुम्ही बोलाल ना त्यावेळी आयुष्यात कधीही लाख हा शब्द आयुष्यात कधीच येणार नाही. कारण जे आपण काम करतोय ना त्याच्यामधून लाख रुपये येणं शक्य आहे का. एखादा माणूस समजा दुकान, आता मी समोर उदाहरण घेतो, घाणेकर सर एका गावामध्ये दुकान चालवत आहेत. त्यांची इच्छा आहे त्या धंद्यामधून पैसा आला पाहिजे, पण महिन्याला 1,00,000 रुपये कमवणार या दुकानातून शक्य आहे का. का शक्य नाही, कारण त्यांना माहिती आहे की इथली लोकसंख्या किती आहे, बरोबर, त्या गावातली. बरं त्या गावात खरेदी करायला येणारा माणूस गुहागर मधून येईल का नाही. तर लोकसंख्या किती आहे पहिली गोष्ट म्हणजे, त्या लोकसंख्येमध्ये पण इथे स्थायिक किती आहेत. त्याच्यानंतर या गावामध्ये 2 दुकानं आणखीन आहेत, माझ्याकडे किती ग्राहक येतील. म्हणजे थोडक्यात काय, घाणेकर सर जे दुकान टाकलेलं आहे, काम केलेलं आहे, त्याला लिमिटेशन आहे. तुमच्या गावातला किंवा तुमच्या वाडीतला माणूस घाणेकर सरांच्या दुकानाला जाऊन खरेदी करू शकतो का. तुमच्या गावामध्ये दुकान आहे, तुम्ही कशाला जाल. मी बाहेरच्या दुकानाचं बोलतोय. त्यामुळे घाणेकर सर या धंद्यातून, त्यांच्या धंद्यातून महिन्याला 1,00,000 रुपये आयुष्यात कधीही कमवू शकणार नाही. खरं आहे की बोला, खरं. कारण त्याला लिमिटेशन आहे. पण असं काय झालं की महिन्याला मी एवढे कमवतोय, ना एक दुकान आहे, ना कुठल्या पैशाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ना लोकांचा वापर केलेला आहे, ना लोकांचा पैसा इन्व्हेस्ट केलेला आहे, काहीही न करता फक्त काय केलं, 6 वर्षापूर्वी तो सॉफ्टवेअर बनवला. आणि मॅडम सॉफ्टवेअर दुसरा कोणीही बनवणार नाहीये तुमचा. तुमची इच्छा काय आहे, तुमची गरज काय आहे, ज्यावेळी ती क्रिएट कराल ना त्यावेळी या बिझनेसमधून खऱ्या अर्थाने पैसा येईल. विषय लक्षात येतोय की थोडासा वरून जातोय. हा बरोबर आहे, विषय मॅडम कळतोय ना.